यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील पोषण आहारात निकृष्ट धान्याचा वापर मनसेनं केली कठोर कारवाईची मागणी। पुरवठादारांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाड्यांमधून 7 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना तसेच गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहाराचं पाकिट बंद वाटप करण्यात येते। मात्र अलीकडे या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या विरोधात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार आणि अनिल हमदापुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या निकृष्ट दर्जाच्या आहाराचा नमुना दाखवत प्रशासनाला वस्तुस्थितीची माहिती दिली आहे। तिवसा, वणीन, वाघपूर, भोसा, उमरसरा येथील नागरिकांनीही तक्रारी मांडल्या। तक्रारीनुसार धान्याला दुर्गंधी येत असून चव कडसर आहे। अनेक बालकांनी हा आहार नाकारला असून काहींना उलट्याही झाल्याचं निदर्शनास आलंय। परिणामी पालकांना हे धान्य गुराढोरांना द्यावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। मनसेनं आरोप केलाय की शासनाच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारा हा प्रकार असून संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। त्यांनी मागणी केली की सध्याचा पुरवठा तात्काळ थांबवून नव्यानं गुणवत्ता तपासूनच धान्याचे वाटप करावे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर तपासणी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी। या निवेदनावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, पालकमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला जाणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय। यावेळी अनेक मनसे कार्यकर्ते व ग्रामीण भागातील पालक उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये वय वर्ष 7 ते 3 वर्षातील वयोगटातील मुलांना सोबत स्तनदा माता, गरोदर माता यांना या आहाराचं वाटप करण्यात येते। हा आहार निकृष्ट दर्जाचा येत असून अनेक मुलांना उलटी झाल्याच्या तक्रारी, सोबतच त्यामध्ये मळमळ वाटणे, कडसड वाटणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्राप्त होत आहे। संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। सोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे त्याला कुठे ना कुठे ह्या सर्व गोष्टी जबाबदार आहे। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याविषयी सर्व कल्पना दिलेली आहे। सोबतच हा निकृष्ट दर्जाचा माल तात्काळ बंद करण्यात यावा आणि जुन्या पद्धतीने ज्याप्रमाणे वेगवेगळे धान्य अंगणवाडीत देण्यात येत होतं त्या पद्धतीने धान्याचं वाटप करण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे। अंगणवाडीमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढल्यामुळे हे मुलं अक्षरशः हे नागरिक जे आमच्याकडे आलेले आहे मनसेकडे, त्यांनी अक्षरशः हे धान्य गुराढोरांना लावण्याची वेळ आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांवर, पालकांवर आलेली आहे। शासनाला मी एवढीच विनंती करतो की तात्काळ हे निकृष्ट धान्य परत करून नव्याने कुपोषित मुलांसाठी आहारासाठी एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार धान्याचा पुरवठा करावा। संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून तात्काळ याची ते कंत्राट रद्द करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहे।